आजकालच्या बायकांचं कसं झालंय माहितीये का, एकतर मंगळसूत्र घातलं तर त्यांना चोरांची भीती आणि नाही घातलं तर पोरांची भीती. आजकालच्या बायकांचं कसं झालं हे माहिती असायला कोण सर्वेक्षण करतंय, कोण अहवाल बनवतंय. आजकालच्या बायका तुम्ही काय गडी माणूस वगैरे आहे का? नाही असं तुमच्यात सिक्रेट नका सांगत जाऊ लोकांना, वंगाळ दिसतं वर दिले. नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण काय बघणार आहे? रील्स. नेहमी आपण काय बघतो? रील्स. थंबनेल आणि टायटल बघून जर तुम्ही इथं आला असेल तर तुम्हाला सांगतो हे सगळं व्हिडिओच्या शेवटी आहे, कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत नाही. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण बघाल तर बघाल, हसाल तर हसाल, नाही तर रडाल. कोण कोण हा व्हिडिओ बघून इमोशनल झालं मला सांगा. एवढी इमोशनल रील बघून मला तरी एकदम क्राय आलं मित्रांनो, क्राय. कशाला ठेवता त्यांना नावं? ज्यांना शिव्या दिल्या पाहिजे त्यांना नुसती नावं ठेवून काय फरक पडणार आहे? तुम्हीच सांगा मला, काय फरक पडणार आहे? मुलांना धोका देणारी ही मुलगी असते आणि मोका देणारी आंटी. लावला अडी गोडी आणि कशी तुला नावं ठेवायची नाही ती? तुला दिसेल तिथं तरवाडाच्या फुलाचा हार घालून मिरवणूक काढली पाहिजे. संविधानात आहे ना लोकांना राईट टू स्पीचचा अधिकार दिलाय. मला तर वाटतंय कधी कधी ती संविधान लिहिणारी वर्ण जर बघत असतील एखादी लोक काय उपयोग करते ती ह्या राईट टू स्पीचचा, तर ढसा रडत असतील. मराठीत एक म्हण आहे, उचलली जीभ लावली टाळ्याला. अरे कुठं गेले ते फेमिनिस्ट? काय अडचण आहे तुम्हाला हिच्यावर एखादी कंप्लेंट टाकायला? की असल्या डायलॉग मधून महिलांची बदनामी नाही का होत? हाच जर डायलॉग एखाद्या पोरानं मारला असता तर पब्लिक किती ऑफेंड झाला असतं, पण पोरीनं मारलाय ना. पण बघा मित्रांनो, पोरीनं जरी डायलॉग मारला असला तरी ह्याच्यात फनी वाटायसारखं काय नाही. सगळ्याच पोरी, सगळ्याच आंटीज अशा कॅरेक्टरलेस नसतात, त्यामुळे ह्याचं नॉर्मलायझेशन नका होऊन देऊ. हे असल्या व्हिडिओ शेअर करून त्याची मजा घेण्यापेक्षा तुम्ही रिपोर्ट करा ना. नसेल तर मला सांगा, मी शिकवतो. मित्रा, जर पोरगी म्हणायले ना की तिला बॉयफ्रेंड आहे तर भिवू नकोस, प्रयत्न चालू ठेव, कारण लॉयल पोरगी कधी रिप्लाय देतच नाही. पोरांचं अटेन्शन मिळवायला काय पण नका शिकवू पोरांना प्लीज. एखादीचा एवढा पण अंत नसतो बघायचा की ती डायरेक्ट विनयभंगाची केस टाकल. डिअर मित्रा, तिने तुला इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर सगळीकडे ब्लॉक केली आहे, पण तू टेन्शन घेऊ नको. डायरेक्ट फोन पे वर मेसेज कर, हारच मानायची नाही. नको दीदी, नको असलं काय पण पोरांना शिकवू प्लीज. जर त्याच्याकडे फोन पेच नसेल तर मग कशावर मेसेज करायचा? आता त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनव. ओह सॉरी कंटेंट म्हणता ना तुम्ही ह्याला, तिच्यावर पण एक कंटेंट बनव. आणि काय म्हण सांगू का? मी सांगतो तुला, सगळीकडे ब्लॉक केल्यावर गुगल पेला मेसेज करा. डिअर पोरांनो, जर कुठली पोरगी तुम्हाला बाबूशोना म्हणत असेल तर समजून जावा की तुमचे कंगाल व्हायचे दिवस जवळ आलेत. आणि जर कुठली पोरगी तुम्हाला बाबूशोना म्हणत नसेल तर हे पण समजून जावा की तुम्ही ऑलरेडी कंगाल हाव. कधीतरी एखाद्या ॲडवाइस पोरींना पण देत जा. कसं आहे ना, माणसाला गरज लागते काय प्रत्येक वेळेस डिअर मित्रांनो काय करायचं आहे. कधीतरी पोरींना पण सांगत जा, डिअर मैत्रिणींनो. कधीतरी त्यांना पण तुझ्या ॲडवाइस कामाला येऊ दे ना. नाही सांगताय ते सांगताय म्हणजे काय पण सांगा, आम्हाला मान्य आहे, काय फरक नाही पडत. पोर अशीच असते ते, पण त्या सांगण्यात पण काहीतरी पाहिजे नाही. ह्यांचं कसं झालंय माहिती आहे का, धड पायानं पण चालायचं नाही, धड घोड्यावर पण बसायचं नाही. माणसानं करायचं तरी काय? काल बी होतं, आज बी आहे आणि उद्या बी राहील. प्रेम केले तुझ्यावर, वर्गातला सिलेबस नाही जी संपून जाईल. एका व्हिडिओमध्ये प्रेम करायचं, दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रेम नाही करायचं. एका व्हिडिओमध्ये प्रेमाचे फायदे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये प्रेमाचे तोटे. त्या 3 लाख छपरी ऑडियन्सला एवढं पण कन्फ्यूज नको करू. पोरांना जेवढं 12वी नंतर सायन्स घ्यायचं का कॉमर्स घ्यायचं ह्याच्यात कन्फ्युजन नाही होत, तेवढे असल्या व्हिडिओ बघून होत असेल. प्रेम करायचं का नाही करायचं. डिअर मित्रा, गावामध्ये एवढं बी नाव नको कमवू की एखादी पोरगी पळून गेल्यावर लोक तुला हुडका येतील, तिला नाही. आमचे डिअर मित्र असे आहेत, त्यांच्या घरी जर एखादी पळून गेलेली पोरगी आणून लपवली ना तर 7 जन्म तिच्या आईबापांना सापडायचे नाही, त्या नवऱ्याला पण सापडायचे नाही तिच्या. दारुडा किती बी अनाडी असू द्या, पण दारूचे 3 पॅक असं बनवते जसं काय कुठल्या मोठ्या शाळेतला सायंटिस्टच आहे. पण दिदी, शाळा जरी मोठी असली आणि बारकी असली तरी काय फरक पडतोय? शाळेत सायंटिस्ट काय करणार आहे ते? नाही, शाळेत आणि सायंटिस्ट मला काही लॉजिक कळलं नाही. ह्यांना नीटच्या क्लासेसच्या प्रमोशनला बोलवते ते. नाही म्हणजे बोलवणाऱ्यांना पण मी मानलं आणि ह्यांना पण मी मानलं नाही. कसं आहे ना, आता दीदीचे 3-4 लाख फॉलोवर आहेत. ते दीदी म्हणते तर शाळेत सायंटिस्ट असू शकतात.
कोणी सुद्धा त्याला असं डिनाय करू शकत नाही. तुम्ही म्हणताय तर ती गोष्ट खरी पण असू शकते, पण तुम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन चुकीची भेटली ती तेवढी करेक्ट करून घ्या. दारुडे डायरेक्ट खांबा लावतात. पाणी टाकून पिणाऱ्यांना, पॅक बनवणाऱ्यांना, दारुड्याच्या समाजात कोण सिरियस घेत नाही. एक तर तू दारुडा म्हण, नाहीतर मग IT इंजिनियर म्हण. अब फरवरी में एक फालतू दिन आएगा जिससे मेरा कोई लेना देना है. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, मराठीमध्ये एक म्हण आहे, करून करून भागले आणि देवपूजेला लागले. नाही तुला कुणी विचारलेलं का तुझा फेब्रुवारीमध्ये काय प्लॅन आहे? उगाच आपलं सांगायला सुरुवात केली. आता फेब्रुवारीमध्ये 19 फेब्रुवारी पण येतो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. मग ऑफेंड व्हायचं म्हणल्यावर ह्या गोष्टीवर पण ऑफेंड होता आलं असतं, कारण तू कुठल्या तारखेचं नाव घेतलंस. पण मित्रांनो, ऑफेंड व्हायची काही गरज नाही. माणसानं आपलं व्यक्तिमत्व, आपलं कॅरेक्टर असं बिल्ड केलं पाहिजे. फेब्रुवारीचं नाव घेतलं तरी समजलं पाहिजे की हा व्यक्ती व्हॅलेंटाईन डे पुरताच बोलू शकतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल नाही. ते मराठीत एक अजून एक म्हण आहे ना, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. ज्यावेळी तुमचं 1 जानेवारीला सुरू झालेलं प्रेम 31 जानेवारीला संपतं. अब फरवरी में एक फालतू दिन आएगा जिससे मेरा कोई लेना देना है. जेव्हा व्हॅलेंटाईन डे तोंडावर असताना अचानक निब्बा निब्बीचं ब्रेकअप होतं, त्यावेळेस निब्बी सोशल मीडियावर. अब फरवरी में एक फालतू दिन आएगा जिससे मेरा कोई लेना देना है. ज्यावेळेस व्हॅलेंटाईन वीकमध्ये निब्बा निब्बीला म्हणतो की मी नाही तुला लोणावळ्याला घेऊन जाऊ शकत, त्यावेळेस निब्बी. अब फरवरी में एक फालतू दिन आएगा जिससे मेरा कोई लेना देना है. हॅलो गाईज, माझं न्यू इयर रेझोल्यूशन असं आहे की आय एम नॉट गोइंग टू प्लीज एनीवन फ्रॉम टुडे ऑनवर्ड. मला रिस्पेक्ट पाहिजे, नातं कुठलंही असो. हुंबणच येते. आपल्याला काही गरज नाही कोणाला एक्सप्लेनेशन द्यायची. हॅप्पी ठेवायची. जो समोरून कॉल और मेसेज करेल इथून पुढे फक्त त्यांनाच इम्पॉर्टन्स देते. कोणी मला इग्नोर केलं तर मी त्यांना सेकंड चान्स सुद्धा देणार नाही. इट माइट साऊंड रूड बट इट इज व्हॉट इट इज. मला माझं मेंटॅलिटी खूप महत्त्वाचं आहे. आणि जे तुमच्यावर प्रेम करतात ते तुमच्याबद्दल कधीच मिसअंडरस्टँडिंग करून घेणार नाही. त्यांना तुमचं नेचर चांगलंच माहिती आहे. लव्ह युअरसेल्फ, बी युअरसेल्फ. तुम्हाला कोणाची गरज नाही. आणि तुमचं न्यू इयर रेझोल्यूशन काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जे तू ह्या व्हिडिओमध्ये मिनी व्लॉग किंवा रील जे पण तू ह्याच्यात बोलली, हीच टॉक्सिक लोकांची लक्षणं असतात. मला माहिती आहे तू माझे व्हिडिओ बघशील, कधीतरी बघशील, आज नाही उद्या. प्रत्येकाला स्वतःच्या मनाच्या अंतःकरणामध्ये एक गोष्ट माहिती आहे की रिस्पेक्ट मागून मिळत नाही. तुझ्या त्या हेटरच्या तोंडावर एक 75 हार्ड चॅलेंज फेकून मार ना, काय फरक पडतोय? जास्त काय नाही, फक्त 75 दिवस हे असलं काय रडकं बोलायचं नाही. नाहीतर 1 जानेवारीला ते बनवून यायचं, काय त्याला म्हणतात, गोल्स काय असेल ते त्यांचं, ते बनवून यायचं की मला पाहिजे रिस्पेक्ट, मला पाहिजे ह्यावं, मला पाहिजे त्यावं. आणि 14 फेब्रुवारी जवळ आला की मग ह्यांना व्हॅलेंटाईनचे जोक पण मारायचे असतात. सॉरी व्हॅलेंटाईन डेचं रडगाणं पण करायचं असतं की माझा त्या दिवसाचा काय संबंध नाही. टॉक्सिक लोकांना आउट करण्यापेक्षा टॉक्सिक लोकांची लक्षणं मी तुला सांगतो. मग कोणाला आउट करायचं आणि कोणाला ठेवायचं तुमचं तुम्ही ठरवा. ह्यांचं कर्तृत्व नसतं तरी पण ह्यांना रिस्पेक्ट पाहिजे असते. अनलिमिटेड कॉलिंगचा मेसेजचा पॅक मारता तरी पण तुम्हाला पुढच्यांकडून कॉलची आणि मेसेजची अपेक्षा ठेवायची असते. तुमच्या हाताला मिरगी येते का समोरनं जर तुम्ही कॉल आणि मेसेज केला तर तुमच्यात कमी पण येईल, तुम्ही बारक्या बापाचे होत चाल, आहे का नाही? एखाद्यानं असल्यांना स्वतःच्या सोयीनुसार जर कॉल मेसेज केला तर हे तिकडून काय बनतात माहिती आहे का, की कामापुरता मामा आहे, गरज लागली की कॉल करतो. माणसानं काय करायचं? ज्यांच्या मेंटलमध्ये पीस आहे त्यांच्या मेंटलमध्ये असले फालतू विचार येतच नाहीत. त्यांना असल्या गोष्टींचा विचार करायला टाइमच नसतो. मान्य आहे तुमच्यावर प्रेम करत राहणारे तुमच्यावर प्रेम करत राहणारच, पण तुमच्यासारखे एक दिवस त्यांना जाऊन परत म्हणते ते की आम्हाला नाही गरज तुमची. आय एम नॉट स्प्रेडिंग एनी काइंड ऑफ हेट. पण मला काय सांगायचं आहे, मी फक्त एक अवेअरनेस स्प्रेड करायचं काम करतोय. नाव मोठं आणि लक्षण खोटं ह्यालाच म्हणतात. तुमचे जास्त फॉलोअर आहेत, तुम्हाला जास्त लोक बघतात, तर त्याचा थोडा चांगला फायदा करा, लोकांना चांगलं इन्फ्लुएन्स करा. का लोकांची लाईफ अशी टॉक्सिक करताय? आता तुम्ही म्हणताल की आम्ही कुठे टॉक्सिक करतोय, मी तर चांगल्या गोष्टी. पण हे टॉक्सिक विचार लोकांच्या मनात नको घालू, कारण नाही म्हणलं तरी त्या 1.1 मिलियन मधले 100K लोक तरी तुला जेन्युअनली फॉलो करत असतील. बाकी काय नाही, सगळी गाणी वाजणार मंडळ आपलं आभार आहे. आता तुम्हाला काय नाही करायचं, फक्त व्हिडिओ खाली जायचं आणि 100 हॅशटॅग मेकअप कमेंट करायच्या. जर 100पेक्षा जास्त कमेंट झाल्या तर मी पुढची व्हिडिओ बनवणार मेकअपवर, म्हणजे मराठीत ते मेकअप सेलिब्रिटी ते सगळं जे चाललं त्याच्यावर, आणि नेल युनिवर्स कसं आपण विसरू शकतो ह्यांचं. तर बाकी काय नाही, आपण काय कोणावर ठीक आहे, तुम्ही लावा गाणं. अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे. अरे काय दान काय तो